नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 9 फेब्रुवारी 2026 ते 15 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी, आपल्या व्यापाराच्या विस्तारासाठी बऱ्याच मोठ्या लोकांना भेटून तुम्ही योग्य योजना बनवू शकाल. शिक्षणाच्या क्षेत्रात या सप्ताहात विद्यार्थ्यांना उत्तम परिणाम मिळतील, ज्याची ते मागील बऱ्याच वेळेपासून प्रतीक्षा करत होते. भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी ही वेळ प्रत्येक प्रकारच्या पूर्वीच्या नुकसानीतून उभारण्यात मदत करेल. ही वेळ तुमच्या करिअरसाठी बरीच उत्तम सिद्ध होईल. तुमचा खोडकर स्वभाव सामाजिक भेटीच्या जागेवर लोकप्रियतेत वाढ करेल. यामुळे समाजात मान सन्मान प्राप्ती होईल. बरेच लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. या सप्ताहात आई-वडिलांच्या मदतीने तुम्ही पूर्वीच्या काही आर्थिक तंगीतून बाहेर निघण्यात यशस्वी राहाल. तुम्हाला आपल्या मानसिक तणावापासून मुक्ती तर मिळेलच, सोबतच तुमची स्थिती सुधारल्यानंतर योग्य दिशेमध्ये तुम्ही प्रयत्न करण्यात यशस्वी राहाल. उपाय: 27 वेळा ओम भौमाय नमःचा जप करा. वृषभ राशी, आपण आपल्या क्षमतांना पाहून नेहमी अहंकारी होतो. यामुळे आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कार्याची जबाबदारी आपल्यावर घेता. असेच काही या सप्ताहात तुम्ही कराल. यामुळे काही एक कार्य करण्याच्या ऐवजी प्रत्येक काम करून स्वतःला खूप वाईट अडकवून घ्याल. या सप्ताहात तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना कमी मेहनत नंतर उत्तम अंकाची प्राप्ती होऊ शकते. यामुळे त्यांचा दिवस चांगला बनेल. सोबतच घर, कुटुंबात, समाजातही त्यांची प्रशंसा होईल. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढेल. सोबतच ते अधिक उत्तम करण्यात यशस्वी होतील. या आठवड्यात तुमचा मित्र किंवा जवळची व्यक्ती तुमच्या सूचनांना महत्त्व देणार नाही, ज्यामुळे मित्रांसह काही करत असताना आपल्या हिताकडे दुर्लक्ष केल्यासारखे वाटेल आणि यामुळे मानसिक तणावात देखील येण्याची शक्यता आहे. उपाय: 33 वेळा ओम शुक्राय नमःचा जप करा. मिथुन राशी, या सप्ताहात कौटुंबिक जीवनाला घेऊन तुम्ही आनंदी आणि नशीबवान सिद्ध होऊ शकता. घरात काही नवीन वाहन खरेदी करण्याच्या वेळी घरात अनुकूल वातावरण येईल. घरात कुठल्या सदस्याचे विवाह योग आहेत तर त्यांचा विवाह नक्की होण्याने तुम्ही आनंदी राहाल. या राशीतील जातकांना उत्तम परिणाम मिळण्याची शक्यता आहे, कारण तुम्ही आपल्या कठीण मेहनतीच्या बळावर कार्यक्षेत्राची प्रत्येक रणनीती भेदून वेतन वृद्धी वाढवण्यातही यशस्वी राहाल. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्यांना ही वेळ विशेष अनुकूल राहील आणि उत्तम फळप्राप्ती होऊ शकेल. या आठवड्यात आपला व्यवसाय विस्तृत करण्यासाठी आपण काही प्रकारचे कर्ज घेऊ शकता. त्याच्याशी संबंधित व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी लागेल. उपाय: नियमित 21 वेळा ओम नमो नारायणचा जप करा. कन्या राशी, या सप्ताहात दुसऱ्यांना प्रभावित करण्याची तुमची क्षमता तुम्हाला बऱ्याच सकारात्मक गोष्टी देईल. करिअरमध्ये उत्तम फळ मिळण्यासाठी आपल्या कामाच्या पद्धतीकडे लक्ष देण्याची आणि त्यानुसार गरजेचा बदल करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी योजनाबद्ध पद्धतीने काम करण्याची गरज भासेल आणि एक सूची बनवण्याचीही आवश्यकता राहील आणि तुम्ही आपला बराचसा वेळ आणि ऊर्जा बचतही करू शकता. या सप्ताहात तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अचानक धनप्राप्ती होऊ शकेल. तुम्हाला यावेळी धनाचा वापर करण्याच्या आधी चांगल्या प्रकारे स्वतःला समजण्याची आवश्यकता असेल. आपल्या आसपासच्या प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण लोकांचा परिचय वाढू शकतो. दुसऱ्यांना प्रभावित करण्याची तुमची क्षमता
तुम्हाला बऱ्याच सकारात्मक गोष्टी देईल आणि करिअरमध्ये उत्तम फळ मिळेल. उपाय: नियमित 44 वेळा ओम दुर्गाय नमःचा जप करा. सिंह राशी: हा सप्ताह कार्यक्षेत्राने जोडलेल्या गोष्टींसाठी शुभ परिणाम घेऊन येणारा सिद्ध होईल. तुम्हाला नवीन यात्रा खूप संधी प्रदान करतील. याच्या व्यतिरिक्त आयात निर्यात क्षेत्राने जोडलेल्या लोकांसाठी ही यात्रा धनप्राप्तीची राहील. यावेळी कुणी जवळची व्यक्ती आपल्या ध्येयाच्या प्रती आपली मदत करण्यासाठी पुढे येऊ शकते आणि तुम्हाला मदतही करू शकते. याचा परिणाम तुम्हाला यशाकडे घेऊन जाऊ शकतो. आपल्याला आपले अतिरिक्त पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवावे लागतील, ज्यामधून ते काढणे आपल्यासाठी सोपे नाही. यासाठी आपण ते पैसे आपल्या पालकांना देखील देऊ शकता, कारण येणाऱ्या काळात हा पैसा वापरल्याने तुम्ही स्वतःला बऱ्याच आर्थिक अडचणींमधून वाचवू शकता. या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहील. तुम्ही ऊर्जेने भरलेले असाल आणि प्रत्येक कामाला दक्षतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला स्वतःला विनाकारण गोष्टीवर लक्ष देणे टाळावे लागेल. उपाय: प्राचीन ग्रंथ आदित्य हृदयमचा पाठ करा. कन्या राशी: या आठवड्यात आपल्या घरातील मुलांना जास्त सवलत दिल्यास भविष्यात आपल्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून सुरुवातीपासूनच त्यांच्यावर आणि त्यांच्या संगतीवर लक्ष ठेवून ते कोणाबरोबर उठतात बसतात यावर लक्ष ठेवा. ज्या आधीच्या अपूर्ण असलेल्या कामाला घेऊन तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आधीपासून रागावत होते, तुम्ही या सप्ताहात ही पूर्ण करण्यात अयशस्वी होऊ शकता. तुमच्या मानसिक तणावात वृद्धी होईल. सोबतच ते कार्य तुमच्याकडून घेऊन दुसऱ्या सहकार्याला दिले जाऊ शकते. या सप्ताहात तुम्ही काही परीक्षा देणार असाल तर तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या गैरकायद्याच्या गोष्टीपासून लांब राहावे लागेल. सोबतच तुमच्या भविष्याचेही नुकसान होऊ शकते. या आठवड्यात पर्याप्त धनाच्या कमतरतेच्या कारणाने घरात कलहाची स्थिती उत्पन्न होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि गरज पडल्यास धनाच्या संचयाला घेऊन त्यांचा सल्ला घ्या. आरोग्यात सुधारणासाठी त्वरित निर्णय घ्या आणि त्याच्या परिणामांचा सामना करण्यासाठी तयार राहा. उपाय: प्राचीन ग्रंथ विष्णू सहस्त्रनामाचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.